नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत रोपळे या गावात. श्री संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा अवघ्या काही क्षणात या गावात दाखल होणार आहे. तरी भाविक भक्तांसाठी या ठिकाणी पाहतात आपण ही दुधाची सोय केलेली आहे. येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना या गावात गेल्या काही वर्षापासून इथं दूध वाटप करण्यात येत आहे. तरी आपण गावातील एक ग्रामस्थ आहेत, भाविक भक्त आहेत, त्यांच्यासोबत बोलणार आहोत. कशा प्रकारे नियोजन करतात आणि किती दिवसापासून करतात? जय हरी. श्री वामनभाऊ यांची दिंडी गहिनीनाथगड या दिंडीचं रोपळे ग्रामस्थाच्या वतीने प्रथमतः सहर्ष स्वागत. आणि ह्या दिंडीचं इथं दुपारचा नाश्ता असतोय आणि रोपळे हद्दीमध्येच ते रिंगण असतंय. तरी ह्या रोपळे ग्रामस्थाच्या वतीने 2018 पासून ही मसाला दूध करण्याची जो उपक्रम चालू केला. आज इथे 700 लिटर दूध इथे या वारकऱ्यांना देण्याचं एक फुलाची पाकळी असं एक अन्नदानाचा एक वाटेक म्हणजे एक खारीचा वाटा उचलण्याचा हा रोपळे ग्रामस्थाच्या वतीने हा प्रयत्न आहे. याच्यात सर्व तरुण युवक हे घरच्या जी काय आपल्या गायी आहेत त्यांचे शक्य असेल तेवढे सगळे दूध किंवा ज्याच्याकडे गायी नाहीत ते असे लोक वर्गणीच्या स्वरूपाने येथे देणगी देऊन हे दूध वाटपाचं काम हे गेले 7 वर्षापासून हे चालू आहे. आणि इथून पुढंही हे अखंडपणे असं चालू ठेवण्याचा हा सगळ्यांचा एक निर्धार आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या अन्न व औषध भेसळ याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात दाढी पडत आहेत. दूध मिलावट हजारो डेअरीमध्ये हजारो ठिकाणी मिळत आहे. एवढ्या प्रमाणात तुम्ही दूध उपलब्ध केलं कारण की शेतकरी हा पहिल्यापासून दानशूर हा असा ओळखला जातो. आणि तसाच ह्या रोपळे ग्रामस्थातील शेतकऱ्यांचा हा दानशूरपणा आहे की हे सगळं ओरिजिनल दूध आहे, प्रत्येकाच्या घरचं गाईचं दूध आहे. त्याच्यामुळे ही कुठलंही भेसळ किंवा काय तसलं हे न करता त्यांनी स्वतःच्या घरून दूध इथं आणून इथं मसाला दूध बनवण्याचा उपक्रम चालू आहे. दिंडी हा सोहळा एकदम पवित्र असतो आणि या सोहळ्याच्या माध्यमातून दूध भेसळ करणाऱ्या लोकांना काय सांगाल? की स्वतःचा एक परपंचचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांचं जे काही आरोग्य आहे ही धोक्यात घालून तुम्ही जर पैसा कमवाल तर तो पैसा ही म्हणजे त्याच्यासाठीही तो हानिकारकच राहणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी असं बनावट दूध किंवा भेसळयुक्त दूध न बनवता की एक तात्पुरत्या स्वरूपाला दुसऱ्याला फसवून दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करण्याचं त्यांनी करू नये असं माझं एक आव्हान आहे ग्रामस्थाच्या वतीने. हे होते रोपळे गावचे भाविक भक्त. गेल्या 7-8 वर्षापासून म्हणजे 2018 सालपासून त्यांनी श्री संत वामनभाऊ महाराज यांचा पंढरपूरला जाणारा पालखी सोहळ्याच्या भाविक भक्तांना इथं दूध उपलब्ध करून देत आहेत. आपण पाहू शकता समोर पण एक पातेला आहे, त्याच्यामध्ये पण दूध आहे आणि इकडं पण दूध आहे आणि आतमध्ये पण 2 पातेले दूध आहे. जवळपास म्हणजे 700 लिटर दूध ह्या भाविक भक्तांनी ह्या रोपळे ग्रामस्थांनी या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. आणि अन्न व औषध प्रशासन विभागावर त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत त्या अतिशय छान प्रकारे केल्या आहेत. छोट्याशा पैशासाठी आपण दुसऱ्याला संकटात टाकत आहोत असाही त्यांनी माऊलीने या ठिकाणी सल्ला दिला आहे. दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया, अमोल बडे.